आवाज कमी करा थोडासा, एकदम शांत बसला, एकदम जोरात टाळा, जोरात एकदम जोरात असं केलं ना. हा अजून अजून मस्त मस्त एकदम दुसरं काही काम करायचंय, ओरडायचंय, अजिबात आवाज न करता ओरडायचंय, आवाज नाही आला पाहिजे. जमत का? प्रयत्न करा, सगळे करायचा. व्हेरी गुड, धन्यवाद तुषार सर. जास्त ऐकायचं नाही. व्हेरी गुड. फक्त एक गोष्ट सांगतो आणि संपवतो. छानशी गोष्ट आहे. एका वर्गामध्ये शिक्षक वर्गामध्ये येतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना चॉकलेट देतात. 50च्या 50 विद्यार्थ्यांना खूप छान कॅडबरी ब्रँडचं छानसं चॉकलेट देतात आणि बोलतात मला एक काम आहे, 10 मिनिटात मी ते काम करून येतो आणि निघून जातात. 10 मिनिटांनी येतात तिथं, तोपर्यंत मुलांची चुळबुळ सुरू होते. चॉकलेट हातामध्ये ना. समजा तुम्हाला कोणी चॉकलेट दिलं तर खाणार की ठेवणार? व्हेरी गुड, खायलाच पाहिजे. तर तेही मुलं बिचारी चॉकलेट बघतात, काय करायचं, खायचं न खायचं, खायचं न खायचं असं करा. 1-2 मिनिटं जातात, 10 मिनिटं तसे संपतात. थोड्या वेळाने सर वर्गामध्ये येतात आणि आल्यावरती विचार 7 हात वरती येतात. किती? त्यांनी आपले चॉकलेट खाल्लेलं नसतं. बाकी 40-45 मुलांनी चॉकलेट खाल्लेलं असतं. शिक्षण पूर्ण होतं, शाळा संपते, शिक्षण पूर्ण होतं. प्रत्येक जण आपल्या ठिकाणी नोकरीला कामाला जातं. काढतात की हे 7 मुलं कुठे गेलेत, काय गेलेत, काय करतात बघूया, ज्यांनी ते चॉकलेट खाल्लेलं नव्हतं. आणि प्रत्येकाला भेटतात. तेव्हा त्यांना कळतं की ज्या 7 मुलांनी चॉकलेट खाल्लेलं नसतं ते 7ही जण आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले असतात, प्रचंड यशस्वी झालेले असतात. अशा 7 लोकांनी भेटतात. नंतर बोलतात ते बाकी 40 मुलं काय करतात बघूया आणि ते 40 मुलांना शोधतात. त्यातले काय जण बिचारे कसे बसे दिवस काढत असतात, कशी बशी नोकरी करतात 10,000-1,000ची, कसं बसं घर चालवत असतात, गरिबीमध्ये राहत असतात. यातनं मुलांना सांगायचं तात्पर्य हे की आपल्या मनावरती संयम पाहिजे. हे वय तुमचं शिक्षण घ्यायचंय, अभ्यास करायचंय, पण बाकी आपलं आयुष्य जे आहे त्या आयुष्यातली महत्वाची वर्षे अभ्यास करायची. आणि ह्या अभ्यास करण्याच्या वयामध्ये आपला स्वतःवरती संयम पाहिजे. मोबाईल वापरतात बरोबर ना? किती जण मोबाईल वापरतात? असा हात वरती करायचा मोठा. कोणाचा वापरतात? मम्मीचा की पप्पांचा? हा, त्यांनाच पहिलं बघितलं पाहिजे. मला तुम्हाला बोलून काय फायदा नाही, कारण मम्मी देते म्हणून तुम्ही वापरता. काय बघता? युट्यूब, इंस्टा, फेसबुक, मग व्हॉट्सअप, मग काय बघता? व्हेरी गुड. उद्या सगळ्यांच्या मम्म्यांना क्लासेस पाठवून द्या, सांगा जरा आणि सरना भेटायचंय म्हणून, कारण तुम्हाला बोलून काय फायदा नाही, कारण त्यांनी तुम्हाला दिलाय. पण हे वय तुमचं मोबाईल बघायचं नाहीये, टीव्ही बघायचं नाहीये, हे वय अभ्यास करायचंय. कारण आता उद्या मोबाईल बघितला, टीव्ही बघितला तर भविष्यात अभ्यासाची पाळी आहे, जेव्हा वय संपलेला असेल तेव्हा. यासाठी आपल्या मनात संयम पाहिजे. मोबाईल टीव्ही किती समज करू शकता, पण आता जर अभ्यास नाही केला तर भविष्यात प्रगती करणं कठीण आहे. त्यामुळे ज्या 7 मुलांनी चॉकलेट खाल्लं नाही तसंच आपल्याला सुद्धा आपल्या मनावरती संयम ठेवायचा आहे. कितीही मम्मी म्हणाली मोबाईल घे तरी घ्यायचा नक्की, की मम्मी न सांगता आपणच घ्यायचा नक्की ना? कारण मोबाईल हे वाईट व्यसन आहे, त्यातनं कुठलंही चांगलं तुमच्या वयात तरी मिळत नाही. जेव्हा वापरायचा तेव्हा वापरा. पण आता मात्र मोबाईल, मला वाटतं 1-2 महिन्यात परीक्षा सुरू आहे तुमची. 10वीची तर सुरू होईलच, 12वीची आता लगेच असेल. त्यामुळे लक्ष पूर्णपणे अभ्यासावर द्यायचंय, मनावरती संयम ठेवायचा आहे. अभ्यासासाठी फक्त अभ्यासच करायचा आहे. पुढचे 2-3 तास मात्र मजा करायची ना नक्की. पुण्याला काय वाजवत जोरदार. धन्यवाद. धन्यवाद सर.
पुढे राऊत सर आपल्याला मार्गदर्शन करतील। राऊत सरांसाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व सहकारी, शिक्षक मित्र, आज तुम्हाला काही मार्गदर्शन वगैरे करणार नाही आहे, कारण मार्गदर्शन करणं हा काही आपला अधिकार पण नाही आहे। वर्गात जे शिकवतो आम्ही त्याला तुम्ही मार्गदर्शन जर म्हणत असाल तर ते आहे बाबा, कारण की ते आम्हाला तुम्हाला सांगितलं नाही तर जमणार नाही, बरोबर ना? आता राणे सरांनी जे तुम्हाला मोटिवेशन दिलं त्याचाच एक धागा पकडून की सध्या आपल्याला हे जे व्यसन लागलंय मोबाईलचं, आम्हाला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा यातून आपल्याला लवकर बाहेर पडायचं आहे। कामासाठी आपण आपल्या मोबाईलचा चांगला वापर करू शकतो, आपल्या करिअरसाठी, आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा माहिती मिळण्यासाठी, या सर्वासाठी मोबाईल आवश्यक आहे। पण मोबाईलचा वापर किती करावा, किती करू नये याचा संयम सर्व क्षेत्रामध्ये असायला पाहिजे। संयम सर वर्गामध्ये बसलेलो असताना किती मस्ती करायची, किती लेक्चर्सकडे लक्ष द्यायचं, कॉलेजमध्ये रेग्युलरली किती जायचं, शाळांना किती अटेंड करायचं, या सर्वाचा अभ्यास आम्हाला पाहिजे। जर संयम आणि लिमिटेशनमध्ये नसेल तर आपण आपले स्वतःच नव्हे येत नाही। आपल्या क्लासचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही सर्वजण शिक्षक शिकवत असताना अगदी पार कितवीपासून क्लास आहे मला माहित नाही आहे, पण चौथीपासून असावा असं वाटतं। चौथीपासून ते बीकॉम पर्यंत, पहिलीपासून ते बीकॉम पर्यंत, आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार पहिलीपासून ते बीकॉम पर्यंत इतके वर्ग असताना सुद्धा, आणि आपल्या रस्त्यावर जो क्लास आहे म्हणजे दर्शनी भागामध्ये, त्यामध्ये जाता येताना बरेचसे पालक किंवा येणारे जाणारे त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतात। वर्गामध्ये शिक्षक नसताना सुद्धा किंवा सायलेंट असता हे खूप महत्वाचं आहे। आणि ही जी डिसिप्लिन आहे, सर्वांनी मेहनत करायची अभ्यासामध्ये, आणि क्लासचं नाव, कॉलेजचं नाव आणि आपल्या कुटुंबाचं नाव जास्तीत जास्त कसं रोशन होईल, काय म्हणतात त्याला, किंवा उजेडात येईल, किंवा वाहवा मिळेल, किंवा शाबासकी मिळेल, याकडे लक्ष द्यायचं। धन्यवाद, थँक्यू। यापुढे मार्गदर्शन करण्यासाठी येतील श्री वाणी सर। वाणी हॅलो, आजचा दिवस म्हणजे अभिष्ट चिंतनाचा दिवस, म्हणजे आपल्याला शुभेच्छा पण द्यायच्या आहे आणि त्याचबरोबर स्नेह संमेलन सुद्धा आयोजित केलं, म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही। तर आजच्या या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती सर व इतर सहकारी मंडळी यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचा दरवर्षी हा उपक्रम राबवतो, आणि राबवल्यानंतर त्यांच्यातून त्यांना काहीतरी निष्पन्न मिळत असतं, म्हणूनच ते हे उपक्रम राबवत असतात। आता विद्यार्थी मित्र, तुम्हाला जे माजी विद्यार्थी, जे विद्यार्थी आज 10वी आणि 12वी या परीक्षेला जाणार आहेत, त्यांचं सुद्धा आज इथून शुभेच्छा देण्यासाठी हा दिवस आपण आयोजित केलेला आहे। आपल्याला प्रामुख्याने 4 गोष्टींकडे लक्ष द्यायचं। विद्यार्थ्यांना आपला अभ्यास परिपूर्ण झालेला आहे, काही आता आपण बाकी ठेवलेलं नाही, परंतु त्याच्यामध्ये काय करायचं, केलेल्या अभ्यासाचं चिंतन करणं हे गरजेचं। अभ्यास माझा झालाय आपण म्हणतो माझा अभ्यास खूप झाला, पण आपण चिंतन करत नाही, मनन करत नाही, आणि त्यामुळे काय होतं, परीक्षेच्या पहिल्या पेपराला जेव्हा आपण जातो तेव्हा आपण डगमगतो, घाबरतो, अरे मी तर सगळं केलं होतं पण मी ॲबसेंट झालो। ॲबसेंट होणं नाही, कारण आपण कधी मनन करत नाही, चिंतन करत नाही, त्याची आज गरज आहे। दुसरी गोष्ट म्हणजे एकाग्रता। एकाग्रता ही गोष्ट अशी की त्या ठिकाणी मन लावून आपण केलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते यश आपल्या पद्धतीने 101% मिळत असते। तिसरी गोष्ट आपले प्रयत्न वाया जात नाही। प्रयत्न केले
तर निश्चित यश आपल्या